काय नेमका प्रकार घडलाय? पृथ्वीराज मोहोळला दुसरा गुण ज्या वेळेला दिला गेला त्यानंतर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। चला मॅट वरती कुणी जाऊ नका। चला रिझल्ट द्या। महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुन्हा एकदा गोंधळाचं वातावरण। रिझल्ट द्या, निकाल जाहीर करा, त्यांना हातवर करू द्या। पंचांचा निर्णय आणि पंचांना निर्णय दिलाय महाराष्ट्र केसरीचा मानकरी पृथ्वीराज मोहोळ। निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी ठरलेला यंदाचा। पृथ्वीराज मोहोळनं महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलेला आहे। यंदाचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ ठरलेला आहे। 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरलाय पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ। महेंद्र गायकवाडचा त्यानं पराभव केलेला आहे 2-1 अशा फरकानं। संतोष आवारे आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। संतोष, पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी, काय नेमकी माहिती? तर आता जे महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा आहे यामध्ये पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे। आता हा जो सामना झाला या सामन्यामध्ये 7 मिनिटाचा सामना होता, त्यामध्ये शेवटचे 16 सेकंद राहिलेले असताना पृथ्वीराज मोहोळ यांनी 2 गुण पटकावले होते, तर महेंद्र गायकवाड यांनी 1 गुण पटकावला होता। तर मात्र 16 सेकंद राहिलेले असताना देखील महेंद्र गायकवाड यांनी मैदान सोडले, त्याच्यामुळं पुढे तरी परत झाले आणि परत या कुस्तीमध्ये आता गोंधळाचं वातावरण सुरू झालं आहे। पोलिसांचा सौंदर्य देखील होतोय, तर आपण पाहू शकतो या कुस्तीला पुन्हा एकदा जाळबोट लागल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांकडून या संदर्भात 2 लाठीमारी देखील करण्यात येत आहे। ठीक आहे संतोष, असे जोडलेले राहा। आपण दृश्यांमध्ये पाहतोय सध्या पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे। 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरलाय पृथ्वीराज मोहोळ। पंचांनी सुद्धा निकाल जाहीर केला। अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड यानं मैदान सोडल्याचं समोर येत आहे। शेवटच्या काही सेकंदांमध्ये पृथ्वीराज मोहोळला आणखी एक गुण मिळाला, जो त्याचा दुसरा गुण होता या अंतिम लढतीतला। महेंद्र गायकवाडला सुद्धा एक गुण मिळालेला होता, मात्र अंतिम काही सेकंदांमध्ये महेंद्र गायकवाडनं मैदान सोडलं आणि पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजेता म्हणून घोषित केलाय। यंदाचा महाराष्ट्र केसरी हा पृथ्वीराज मोहोळ ठरलेला आहे। यंदाचा महाराष्ट्र केसरी हा पृथ्वीराज मोहोळ ठरलेला आहे। सदुसष्टाव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी ठरलाय, विजेतेपदाचा मानकरी ठरलाय तो म्हणजे पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ। पृथ्वीराज मोहोळनं यंदाचा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान आता मिळवलेला आहे आणि ही खरं तर लढत अंतिम लढत चुरशीची होईल असाच अंदाज वर्तवला जात होता आणि त्या दृष्टीनं झालं सुद्धा तसंच। पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलाय। अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाडचा पराभव पृथ्वीराज मोहोळनं केलाय। शेवटची काही सेकंद उरलेली असताना दुसरा गुण खरं तर पृथ्वीराज मोहोळनं मिळवला आणि त्यानंतर महेंद्रनं मैदान सोडलं। पंचांनी जाहीर केलं की महाराष्ट्र केसरीचा विजेता हा आता पृथ्वीराज मोहोळ आहे। आमदार संग्राम भैया वतीने मनपूर्वक अभिनंदन। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ अहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने पैलवान पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी 2025 यांचं मनपूर्वक अभिनंदन। त्यांना मानाची गदा प्रदान सोहळा या स्टेजवरून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांना मानाची गदा